नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या सामान्य ज्ञानच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संदर्भात आपण सामान्य ज्ञानचा हा क्लास घेऊन आहे. एकंदरीत या सिरीजचा पार्ट क्रमांक 4 असेल. TCS पॅटर्नला अनुसरून आपण सामान्य ज्ञान 4000 प्लस प्रश्नांचा सराव करतोय. ओके, तर मी विनंती करेल सर्वांना, आपल्या ज्या नॉन टेक्निकल पदांच्या ज्या काही परीक्षा आहेत त्यांच्यासाठी, त्याचबरोबर टेक्निकल पदांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. तर हे प्रश्न नॉन टेक्निकल पदाला अनुसरून असणाऱ्या, मी विनंती करेल सर्वांना, प्रश्न समजून घ्या. काही समजलं नसेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. तर पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? आता हे कृषी क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखले जाते आणि हिचं जे मुख्यालय आहे ते महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे. नाबार्डची जी स्थापना झाली होती ती 12 जुलै 1982 रोजी झाली होती आणि याच्या संदर्भात जी समिती होती ती होती शिवरामन समिती. शिवरामन समिती होती. तर याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ची स्थापना कधी झालेली आहे? IMF आणि WB म्हणजेच वर्ल्ड बँक, ह्या दोनच्या दोन्ही जुळ्या बहिणी मानल्या जातात. IMF हे कमी कालावधीसाठी कर्ज देते, शॉर्ट टर्मसाठी कर्ज देते IMF. त्याचबरोबर WB जे आहे, वर्ल्ड बँक, हे जास्त कालावधीसाठी कर्ज देते. तर IMF ची जी स्थापना आहे ते 27 डिसेंबर 1945 रोजी झालेली होती. कधी? 27 डिसेंबर 1945 रोजी. आणि IMFचं जे हेडक्वार्टर आहे ते अमेरिकेमधील वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. ओके, अमेरिकेमधील वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. सर्वांना समजलं? पुढे जाऊया आपण. हे आपला तो सराव आहे जो 4000 प्रश्नाचा आहे. आपल्याला माझ्या मित्रांनो ह्या 4000 प्रश्नांचा सराव मी आपल्या बॅचमध्ये अवेलेबल करून दिले. ते 4000 प्रश्न सोबतच तुम्हाला जी बॅच पाहिजे असेल तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संदर्भात TCS पॅटर्न क्लास PDF नोट्स नॉन टेक्निकल 4000 प्लस प्रश्न आहेत. सोबतच मी यामध्ये माझ्याकडून जेवढं काय होईल ते शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि ही ऑफर फक्त PP अकॅडमी ॲप्लिकेशनला आहे. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देतोय. फक्त सध्या तरी ऑफर चालू आहे, कारण की मी याच्यामध्ये साधारणतः 40 प्लस लेक्चर्स सध्या स्थितीमध्ये घेतलेले आहेत. 40 प्लस लेक्चर्स आणि यामध्ये 4000 प्लस प्रश्न, त्याची उत्तरंसुद्धा आहेत. तुम्हाला त्यामध्येच ती उपलब्ध होऊन जाईल. सध्या तरी बुद्धिमत्तेचे 17 प्लस क्लास झाले आहेत, मराठी व्याकरणाचे 5 प्लस क्लास झालेले आहेत, सामान्यांचे 7 प्लस आणि इंग्रजी व्याकरणाचे सर्वाधिक 16 क्लास झालेले आहेत. सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. तुम्ही काय करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ॲप्लिकेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता तुम्ही. इंग्लिशचे 15-16 व्हिडिओ आहेत, सध्या तरी 10 फाईल आहेत. सामान्यांचे 7 व्हिडिओ, 14 फाईल. मराठीची तर तुम्हाला इथं कमी दिसेल, कारण की हा स्क्रीनशॉट जुना आहे. रेग्युलरचे 2 क्लास तिथं अपलोड होत असतात. बुद्धिमत्तेचे सध्या तरी 16 स्थितीत क्लास आहे आणि गणिताचे सुद्धा काही क्लास आहे. मी विनंती करेल, या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 399 मध्ये प्राप्त होत आहेत. तुमच्या मित्रांना सांगा. विद्यार्थ्याच्या करिता आपण मित्रांकरिता घेऊन आला आणि नॉन टेक्निकलची बॅच आहे, एवढं फक्त काळजीपूर्वक लक्षात ठेवा. नॉन टेक्निकलचा जो आपला 40-60चा जो पॅटर्न आहे, आपण 60ला कॅडर करतो. 60 दुनी 120चा विचार करतोय. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तुम्हाला माहिती आहे, भारतीय नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी करण्यात आली. भारताचे नियोजन आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच काय? RBI. ठीक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी स्थापना आहे ते 1 एप्रिल, कधी? 1 एप्रिल 1935 रोजी झाली. याचबरोबर RBIचं जे राष्ट्रीयकरण आहे ते 1 जानेवारी 1949 रोजी झालं. RBIचा जो कायदा होता तो 1934चा RBI ॲक्ट होता आणि याची जी स्थापना झाली होती ते शाही आयोगानुसार, ठीक आहे, आयोग किंवा यंग हिल्टन कमिशन. कोणता? यंग हिल्टन कमिशननुसार RBIची स्थापना झाली. RBIचं सध्याचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे आणि बँकांची बँक म्हणून कार्य करते RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, भारत सरकारची बँक म्हणून सुद्धा कार्य करते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी कोणत्या ठिकाणी झाला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे या जिल्ह्यामध्ये झाला. 27 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांची प्राणज्योत मावळली. आणि माझ्या मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो कालावधी आहे तो खूप मोठा आहे आणि त्यांनी आयुष्यात जे काही काम केलेलं आहे ते त्याच्यापेक्षा खूप मोठं. सन 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळेची स्थापना कोणी केली? 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळेची जी स्थापना केली होती, ती कोणी केली होती माझ्या मित्रांनो? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अॅनी बेसंट, तर सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुठं माझ्या मित्रांनो जी स्थापना केली होती भिडेंच्या वाड्यामध्ये मुलींची शाळा 1848. पुढे जाऊया आपण. बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना कोणी केली? बहिष्कृत हितकारणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा ज्योतिबा फुले आणि महादेव गोविंद रानडे. लक्षात ठेवा, बहिष्कृत हितकारणी सभा म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढीलपैकी कोण महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते? महात्मा गांधींचे राजकीय गुरु आता फिरोजशाह मेहता, गोपालकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे आणि दादाभाई नौरोजी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपालकृष्ण गोखले आणि गोखलेंचे गुरु होते रानडे. गोखलेंचे गुरु कोण होते? गोखलेंचे गुरु होते रानडे. मग फिरोजशाह मेहताला मी रेश मारली यांच्याविषयी तरी काहीतरी सांगा लागेल. तर लक्षात ठेवता फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणतात. काय म्हणतात यांना? फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणतात. तर मुंबईचा अनभिष्ट सम्राट नाना जगन्नाथ शंकरसेठ यांना म्हटलं जाते. दादाबाई नौरोजी हे इंग्लंडला जाणारे पहिले भारतीय होते. ठीक आहे. इंग्लंड संसदेमध्ये जाणारे पहिले भारतीय होते. पुढे चालायचं. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर कोण आहे? डॉक्टर अभय बंग असायला पाहिजे उत्तर. डॉक्टर अभय बंग. यानंतर प्रकाश वाटा कोणाचा आहे मग? प्रकाश वाटा कोण आहे? तर श्री प्रकाश आमटे यांचा आहे. स्त्री पुरुष तुलना 1882 साली. स्त्री पुरुष तुलना 1882 साली ही पुस्तक कोणी लिहिलं? ताराबाई शिंदे, अॅनी बेसंट, रमाबाई रानडे की सावित्रीबाई फुले? तर स्त्री पुरुष जे तुलना पुस्तक आहे ते सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेलं नाही, रमाबाई रानडे यांनी लिहिलेलं नाही, अॅनी बेसंट यांनी लिहिलेलं नाही, तर ताराबाई शिंदे यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. कॉमनवेल्थ न्यू इंडिया ते यांनी चालवलं होतं. ठीक आहे. त्यानंतर काव्य फुले ते सावित्रीबाई फुले यांचं होतं. आणि सेवा सदन, सेवा सदन कोणाचं होतं? रमाबाई रानडे यांचं होतं. कोणाचं? सेवा सदन. मी लिहून देऊ का तुम्हाला? खूप बरं होईल. आता सेवा सदन, सेवा सदन कोणाचं होतं मग? सेवा सदन रमाबाई रानडे यांचं होतं. सावित्रीबाई फुले यांचं काव्य फुले होते. ठीक आहे. यानंतर ताराबाई शिंदे उत्तर आहे आणि कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया हे कोणाचं असेल तर अॅनी बेसंट यांचं होतं. पुढचं जाऊया आपण. ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गाडगे महाराजांनी लिहिलेलं नाही. लक्षात ठेवता. तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे. 1923 ला स्थापना नागपूर या ठिकाणी आहे. ओके. त्याचबरोबर संत तुकोबा राय यांना काय म्हटलं? ते वारकरी संप्रदायाचा कळस म्हणतात. पाया नाही, कळस. पाया म्हटलं तर ज्ञानेश्वर माऊली. निष्काम कर्मकाठची स्थापना कोणी केली होती? निष्काम कर्मकाठ स्वामी दयानंद सरस्वती, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजर्षी शाहू महाराज की पंडिता रमाबाई? लक्षात ठेवा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्मकाठची स्थापना केली. कोणी केली होती? निष्काम कर्मकाठची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? सुधारक लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर. सुधारक कोण चालू केलं होतं? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी चालू केलेलं होतं. लोकमान्य टिळकांचं केसरी होतं. ठीक आहे. आणि दर्पण बाळशास्त्री जांभेकरांचं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे होतं माझ्या मित्रांनो ते कोणतं होतं रे? आपलं नाव काय त्याचं? 1824 ऑक्टोबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना आणि सत्यशोधक समाजावरचे जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी कोणतं दीनबंधू हे वर्तमानपत्र आणि त्यांचे संपादक होते कृष्णराव भालेकर. बरोबर का? पुढे चालूया. डिस्प्रेस द क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची डिस्प्रेस द क्लासेस मिशन वीरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेली होती. तुम्ही ते आपली बॅच जॉईन करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रात सर्वात स्वस्त माझ्याकडून जेवढं होईल तेवढं शिकू राहिलो, पण एवढं क्लिअर सांगतो मराठी व्याकरणाचा सिलेबस मी त्याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करून देणार आहे. आज मराठीचे 2 लेक्चर घेतले मी. लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? दर्पण व प्रभाकर, केसरी व मराठा. हे थेरीमध्ये मी शिकवतो बरं. हे थेरीमध्ये घेतलेलं आहे तुम्हाला. PYQ हे तर तुम्हाला नंतर भेटेल.
ऑलरेडी PYQ अपलोड आहे, पण तुम्हाला थेरीच्या माध्यमातून मी GK शिकवतोय तिथं. लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्र सुरू केले? तर केसरी व मराठा चालू केलं होतं. ठीक आहे. मूक नायक हे पाक्षिक कोण जगलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नायक पाक्षिक चालू केलं होतं. पाक्षिक म्हणजे 15 दिवसातून प्रसिद्ध होणारा. ठीक आहे. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेत झाला? तर कोणत्या तारखेत झाला होता? 14 नोव्हेंबर. म्हणून तो दिवस आपण बाल दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. तर महात्मा ज्योतिबा फुले. आणि हिंदुस्थानचे मग कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हिंदुस्थानचे मग कोणाला म्हणतात? मराठी सत्तेचा उदय. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलं? न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलं. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? बालहत्या प्रतिबंधक गृह 1863 रोजी कोणी केली? तर महात्मा फुले यांनी 1863 रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे दिले जावे अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशन समोर केली? हंटर कमिशन समोर. ओके, 1882 झाली. हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थाच्या संस्थापक कोण होते समजा? हिंगणे येथील तर कर्मवीर भाऊराव पाटील, गोपाल कृष्ण गोखले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे आहे. कोण आहेत? या प्रश्नात उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद आणि त्यांचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस होते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. तर कधी केली? यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई या ठिकाणी. महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर राजाराम मोहन रॉय यांनी 1828 साली कोणत्या समाजाची स्थापना केली? तुम्हाला सांगायचा कमेंट बॉक्समध्ये. 52 काशी सुबोध रत्नाकर काव्यसंग्रह हा खालीलपैकी कोणाचा आहे? कोणाचा आहे? सावित्रीबाई फुले यांचा आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली नाही आहे? मुक्ती सदन केडगाव, शारदा सदन मुंबई, आर्य महिला समाज पुणे, स्त्री विचारवंती संस्था पुणे. याच्यातला हाच एक महत्वाचा होता माझ्या मित्रांनो. याच्यातला हा सगळ्यात महत्वाचा एक घटक होता का नेमकं? ठीक आहे. तर मी सांगू या प्रश्नाचं उत्तर. या प्रश्नाचं उत्तर मी सांगू? बरं, सांगतो. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? पहिले एक प्रश्न घेऊन घ्या. रयत शिक्षण संस्थेची कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापना केली. कोणी केली माझे मित्रांनो? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या प्रश्नाचं उत्तर सांगायचं. शारदा सदन, आर्य महिला समाज, पंडिता रमाबाई. हे ओके आहे. आर्य महिला समाज, पंडिता रमाबाई. मला थोडं त्यानंतर मुक्ती सदन केडगाव त्यांचं आहे. स्त्री विचारवंती संस्था हे नसाले पाहिजे आय थिंक. स्त्री विचारवंती संस्था. ठीक आहे. या प्रश्नाला हॅश मारला चालून जाईल, कारण की माहिती आहे का, मला असं वाटू राहिलं का या प्रश्नाचं उत्तर हे तर आहेच. हेही त्यांनी केलेलं आहे, हे पण केलेलं आहे. स्त्री विचारवंती संस्था हे पण त्यांनी केलेलं आहे. हे पण त्यांचीच आहे स्थापन केलेली. हा प्रश्नात हॅश होऊ शकतो. मी तर म्हणतो हे सर्व योग्य आहे. ठीक आहे. हे सर्व योग्य असायला पाहिजे. सर्व योग्य करायला. ओके. तर तुम्हाला ती बॅच पाहता येईल, जी की स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतोय. ही बॅच तुम्ही पटापट जॉईन करून घ्या. याच्यामध्ये लेक्चर्स 40+ झालेल्या सध्या स्थितीमध्ये. मराठी व्याकरण कंप्लीट करून देणार आहे मी. बुद्धिमत्तेचे लेक्चर्स घेतोय. यामध्ये सामान्यांचे लेक्चर्स आणि इंग्रजी व्याकरण कंप्लीट देणार आहे मी याच्यामध्ये. सध्या तरी फी फक्त ₹399. तुम्ही त्याला जॉईन करा. ₹399 फी. ही फक्त त्या PDF प्रश्नांची होती. पण चला म्हटलं बा आपल्या मित्रांसाठी शिकवणं चालू करावा. जेवढं होईल तेवढं बॅचच्या पेपरच्या आदल्या दिवसपर्यंत मी इथं क्लास घेण्याचा प्रयत्न करेल. ओके. थँक यू सो मच.